लोणावळा इथले पर्यटकांची पंढरी म्हणून ओळखणाऱ्या बोशी धरणावर आपण आलो आहे. आपण जर पाहायला गेलात तर काही दिवसांवर येऊन पाऊस हा ठेपला आहे. पण जर पाऊस पडला तरी आपण पाहू शकता तर हे जे पायऱ्या आहे ह्यांची अक्षरशः दुरवस्था इथे झाल्याचं चित्र आपण पाहू शकता. तसंच काही दिवसांअगोदर काही महिन्यांअगोदर इथे रेल्वे प्रशासकाकडून अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली होती. अधिक माहितीसाठी आपल्यासोबत लोणावळा शहरचे शहर अध्यक्ष राजेंद्रजी सोनवणे त्यांच्याशी अजून माहिती घेऊया. सर, काय नेमका हा प्रकार आहे? हे जे लोणावळ्याचं प्रमुख पर्यटन क्षेत्र आहे भुशी डॅम, इथं आम्ही सर्व उभे आहेत. तुम्ही इथं आलात पत्रकार, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि इथं आमचे काळोखे साहेब आहेत, ते आमचे नगरसेवक आहेत. इथं सर्व गावकरी आहेत, ह्या इथं स्टॉल लावणारे लोक आहेत. तर ह्या इथं लोकांना रेल्वेनी नुसतं उजाडून ठेवलेलं आहे. आज 3 महिने झाले इथल्या सर्व स्टॉल वगैरे लहानसे खोपटी टाईप स्टॉल होते तेही तोडून टाकलेले आहेत आणि या पर्यटनाची दुरावस्था केलेली आहे. ही कशी सरळ करता येईल त्यासाठी आम्ही DRM ऑफिस रेल्वे प्रशासनाला भेटलो. खासदार साहेब बारणे साहेबांना घेऊन आम्ही तिकडे गेलो होतो. आमदार साहेबही होते आमच्याबरोबर, त्यांनाही घेऊन गेलो होतो. आणि ही सगळी व्यवस्था, ही लोणावळ्याची जी खंत आहे ती मनापासून खंत आहे की हा पर्यटन उद्ध्वस्त करायला निघाली का रेल्वे, असा लोणावळ्याकरांना आम्हाला त्यांनी जाब द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. कारण की या लोणावळ्याच्या भुशी डॅमवर लोणावळ्याचा उदरनिर्वाह चालतो. तो उदरनिर्वाह बंद करायचा का हे रेल्वेने ठरवावं आता. आणि ह्या लोकांना इथं बुडत जो डॅममध्ये उडी मारणार त्याला तळात गेला तर त्याची जबाबदारी थोडी आमची, तरी आमचे लोक इथं वाचवतात त्या लोकांना. हे सर्व असतानाही यांनी इथं दुरावस्था करून टाकली. आमचे पुढचं काळोखे बोलतील. सर, काय म्हणणं सर, वारंवार तुम्ही पत्र देतात आहे तरी प्रशासकाकडून काय उत्तरे होते त्याबद्दल काय म्हणणार? आमची रेल्वे प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आज गेली 50-60 वर्ष आज जे इथले टपरी व्यावसायिक असतील, स्टॉलधारक असतील, आज या ठिकाणी व्यवसाय करतात. आज वर्षानुवर्षे प्रसिद्ध असलेलं हे पर्यटन स्थळ आहे. इतक्या वर्षापासून इथं पर्यटक इथं पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती येत असतात. पण इथे तुम्ही थोडी पण त्यांच्या म्हणजे शौचालयाची सोय न करता, म्हणजे काहीच डेव्हलपमेंट न करता, जर इथली काही लोकांनी ह्या व्यवस्था केल्या, आता ह्या पायऱ्या तुटलेल्या आहेत, या पायऱ्यांच्या सगळ्या ह्या लोकांनी, गोरगरिबांनी सगळ्यांनी सिमेंटला पैसे काढल्यात, खडीला पैसे काढले आणि हे जॉईंट केले ते, आणि त्यांच्या स्वतःच्या पैशातनं केल्यात, जेणेकरून का बाबा इथे पर्यटक येतील, त्यांना कुठं पडायला नको, मार लागायला नको, कुठेतरी घसरायला नको पाय, म्हणून त्यांनी ही व्यवस्था केलेली आहे. आणि त्याच्यावरती त्यांचा रोजगार आहे. पर्यटक आले तर त्यांचा धंदापाणी होईल, त्या पद्धतीने त्यांची उदरनिर्वाह चालन, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आम्ही रेल्वे प्रशासनाला, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून एक मिटिंग गेल्या महिन्यामध्ये आम्ही घेतली होती DRM ऑफिसला. आणि त्यांना एवढं पण सांगण्यात आलं त्यावेळी का एकतर तुम्ही डेव्हलप करा आणि आमचे जे काही स्टॉलधारक आहेत, इथले व्यापारी आहेत, ह्यांना कुठेतरी न्याय द्या, किंवा आम्हाला तुम्ही लोणावळा नगरपालिकेला तुम्ही ती जागा भाडेतत्वावरती द्या, आम्ही डेव्हलप करतो, आम्ही सोयीसुविधा देतो. जे आज महाराष्ट्रभरातून, भारताभरातून इथं जे पब्लिक येते, आज पर्यटक येतात, त्या लोकांची सोयीसुविधा झाल्या पाहिजे. तिथं आज जीवितहानी होती, त्याच्यावरती आपल्याला काहीतरी चांगल्या प्रतिबंधक काही कारवाई केली पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला इथं सिक्युरिटी, ह्या त्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला नियोजन करावं लागणार आहे. हे सर्व वारंवार आम्ही सांगून सुद्धा रेल्वे प्रशासन त्या बाबतीत काही डिसिजन घेत नाही, ते अतिशय खूप वाईट वाटतंय. आणि लवकरात लवकर त्यांनी याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा, एवढीच आमची त्यांना विनंती आहे. आपल्यासोबत अजून काही स्थानिक आहे व्यापारी, त्यांच्याशी चर्चा घेऊ. आता काय म्हणणार या, नाही तर पुढे मला असं म्हणायचं आहे की मी एक भुशीगावातला रहिवासी आहे. आज गेली मी 40-42 वर्षे मी या डॅमला धंदा करतो. माझ्या घराचा पूर्ण उदरनिर्वाह ह्याच्यावर चालतो. आज जे रेल्वेने आमचे स्टॉल तोडले, तर आता आम्ही काय करायचं? आमचा उदरनिर्वाह कसा करायचा? आम्हाला इथं उभं पण राहून द्यायला त्याविषयी आम्हाला सगळे बाहेर काढत होते. म्हणलं साहेब आम्ही काय करणार, म्हणलं तुम्ही असं केलं तर. ते बोलले आमची जागा आहे. तुमची जागा आहे, पण आम्ही गेली 40-42 वर्षे आम्ही इथं धंदा करतो. मग त्याच्यावर मग आम्ही आमदार खासदार आमचे साहेब तिकडे मुंबईला गेले. आम्ही स्वतः परवा दिवशी गेलो, त्या साहेबांना भेटलो, जे आमच्याकडे लेखी अर्ज ते दिले. तिथून पुढे ते दुसरे साहेब म्हणले तुमच्या EN साहेबाकडं आमचं उत्तर पाठवतो. तर आता त्या उत्तराची आम्ही वाट बघतोय. आम्हाला न्याय भेटला पाहिजे ना, आम्ही काय करायचं? आम्ही स्थानिक आहे इथले गावाले. बोलताना तुमच्या डोळ्यातनं अश्रू दिसतात, ते तुम्ही खूप भावुक झालोय.
काय काय आता मग याच्यावर माझं घरदार चालतं, मी काय करायचं आता सांगा, कसं घर चालवायचं? पाणी याच्यावरतीच आहे ना, दुसरं कुठं नाही ना. मग तुमचं काय आव्हान आहे, म्हणजे प्रशासनाकडून काय तुमची विनंती? आम्हाला त्यांनी सांगावं की तुम्ही लावा म्हणून, आमची ही विनंती आहे. भेटा. जे आमचं 3-4 महिन्याचं दुकानाचा जो स्टॉल असतो त्याला त्यांनी परमिशन द्यावी लावायला. हा प्लस इथे कसं पब्लिक येते भिजते त्यांचं संरक्षण सुद्धा आम्ही करतो. आता मागच्या वेळेस जी 7 जण वाहून गेले होते ते इथे डॅमला नाही झालं, डॅमच्या मागे जे बॅक वॉटरफॉल आहे तिथे गेले होते. तर पब्लिकचा गैरसमज आहे की इथे झालं तो सीन इथे झालाच नव्हतं, तो डॅमच्या पलीकडे झाला होता. प्लस इथं जे वाहून जातात त्यांचं संरक्षण सुद्धा आम्ही करतो. जर आम्ही स्थानिकच लोक जर इथं नसलो तर पब्लिकला अडवणार कोण? चुकीच्या घटनाही होऊ शकतात जर इथे स्थानिक लोक नसेल. आता त्यांनी आमचे जे स्टॉल तोडले जवळजवळ 2 महिने झाले, तरीही रेल्वेने अजून काहीच आम्हाला निर्णय दिलेले नाही. आम्ही वारंवार सारखे त्यांच्याकडे जातोय, त्यांना पत्र देतोय की आम्हाला तुम्ही परत परमिशन द्या म्हणून, तरीही ते शांत बसलेले. आता पावसाचं सीन येईल, एकदा पाऊस लागला का उघडणार नाही आणि त्यांनी आम्हाला परमिशन सुद्धा दिलेली नाही. तर आमचं हेच म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला लवकर परमिशन द्यावी, कारण आमचा रोजगार ह्याच्यावरतीच आहे. त्यांनी आम्हाला परमिशन नाही दिलं तरी आम्ही लावणार आहे आता. लावणार आहे आम्ही आता. अशा पद्धतीने जर आपण पाहायला गेलात तर रेल्वेच्या अंडरमध्ये हे भुशी धरण येतो, पण ना रेल्वे हे डेव्हलप करायला तयार आहे, ना ते नगरपालिकेला द्यायला तयार आहे. LS मराठीसाठी आकाश खानापुरम, लोणावळा.